दोन संघ त्या पट्ट्यात तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला विचार केला साकीर मुल्लाचा संघ काय क्लास आणि एका साईडला टीटीएसचा संघ बघायला मिळाला. पैजान आणि शैलू हे दोन फलंदाज यस आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो राहुल. चला आपल्याकडे पहिला चेंडू ड्राईव्ह केला जातो ऑन साईडला. सुंदर क्षेत्ररक्षण काय क्लास बघायला. ज्या पद्धतीने जमिनीवर कासव सरकतो ना तशा पद्धतीने चेंडू पकडला गेलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथे बॅलन्सिंग बघायला मिळालाय. सुंदर क्षेत्ररक्षण हाताळताना एक धावांशी खातं खोललं गेलं रिफा संघाने आणि फक्त धावसंख्या लागली जाते एक. आपण बघत आहात मैदानाच्या आतमध्ये सरावली बी विथ रिफा 11. रिफा 11 तारापूर असावर सामना बघतोय. पुन्हा आपल्या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू सफल झाला. डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक धावांची धावसंख्या 1 म्हणून. चला IKS संघाचं चेतन आपण या आपला सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी IKS संघाचं चेतन आपला सामनावीर पुरस्कारासाठी घेण्याचं आहे. चला 3 चेंडू टाकून झाले. 2 धावा फलकावर लागल्या आहेत. एक मोठी रंगतदार लढत या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. रिफा 11 तारापूर विरुद्ध सरावली. प्रथम रिफा कॉटन बोझा चांस बिल्कुल टमाटर सा लेके खाली मुंह में डाला था मगर कहते हैं ना आदत है कद्दू और गोभी पकड़ने की. छोटी गेंद कहाँ फंसेगी और ये कैच छोड़ दिया. एक आसान सा मौका था. खूबसूरत चांस था. निश्चितच चेतन या IKS के चेतन आप प्राइज देना है. आपको मैन ऑफ द मैच का प्राइज देना है. इथे बाकी डिक्लेअर समोर चेंडू जातो. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते ती 3 धावा. पुन्हा शापाशकाला पुढचा चेंडू इथे बॅट चेंज घेऊन जातो. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या 1 धावसंख्या 4. मी त्याला आमचे ग्रामपंचायत माजी सदस्य सचिन पाटील यांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे आणि हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातोय ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली. तो पाहायला मिळतोय तुम्हाला IKS संघाचा चेतन. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. क्लास सुंदर फलंदाजी बघितली आणि आपल्या संघाला विजय संपादन करणारा मौन या फलंदाजाची निवड केली या सामन्यातील सामनावीरासाठी. काय सुंदर मुन्ना जयस्वाल. व्हॉट अ ब्युटिफुल कॅमेरामन. काय सुंदर चित्रीकरण तुमच्याकडनं केलं जात आहे. दरम्यान पहिलं षटक संपलं जे राहुलने हाताळलं आणि रिफा 11 तारापूर संघाची धावसंख्या झाली ती 4. एका साईडला शैलू आणि अजय फैजान. आता बाकी अजय नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. मूर्ती छोटी कीर्ती महान. या फलंदाजाकडे टॅलेंट आहे. गुणवान खेळाडू बघायला मिळतोय. लेग ब्रेक चेंडू पडल्याचा झपकन बाहेर निघतोय. रिक्लर झोन मध्ये जाते. धावसंख्या 1 वाढून धावसंख्या होते ते 5 धावा. अजय म्हटलं ना हा सरावली बी संघाचा एक मोठा खेळाडू. अष्टपैलू खेळाडू. फलंदाजीचा कणा सांभाळणारा गोलंदाजी धार टाकणारा हा बाकी मोठा तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतो. पुन्हा अजय राऊंड विकेट मारा करतोय. क्लास शॉट कव्हरच्या रिजनला इथे बाकी क्षेत्ररक्षण करेपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. 1 धावांची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 6. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी रनआउट बघा. डावखुरा फलंदाज डाव्या अँड आला आणि चक्क थ्रो कसा जातो कमरेच्या वरती. नवोदित खेळाडूंना शिकण्यासाठी हा एक्झाम्पल आहे. एक उदाहरण बघायला मिळते आणि इथे गडी बाद होतोय. धन्यवाद डीजे. त्याला सैबाज हा इथे आउट होतोय आणि आता तुम्ही जर एकंदरीत विचार केला तर तुम्हाला पाहायला मिळतोय तो मलिक नावाचा खेळाडू. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. पुन्हा गोलंदाजी हाताळतोय. आपल्या षटकाला पुढचा चेंडू टॅप केला. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण. काय क्लास. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. कर्णधार नेताने मोठा वजनदार खेळाडू म्हणून पाहिलं जाते पण फ्लेक्झिबिलिटी काय चेंडूवर चुकला आणि बघता बघता 3 धावा कमीत कमी आपल्या संघासाठी वाचवल्यात. गडी बाद आहे पण रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा निर्णय आहे बाद. रिव्ह्यू घेतलाय. बघूया कशा पद्धतीने. चला या आपण पाहायलाय. चला 11-12 खेळ थोडस बाहेरचा. इथे आपण बघतोय धावबाचा चान्स. क्लास क्षेत्ररक्षण केलाय.
DJ Arlo. चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बना के। हॅलो 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 ज्या या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हॅलो नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे चला पंच आमचं डिसिजन देतील. हॅलो हॅलो बोला काका. हॅलो इथे बाकी विकेट जातोय. हॅलो मोठा विकेट कमती होतो. इथे विकेट जातोय तो मोठा झटका पुन्हा रुफा 11 तारापूर संघाला. आता बाकी अक्षय जातो नवीन फलंदाज. बघूया अक्षय कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. आपल्या संघाला जरूरत आहे एक चांगली भागीदारी करावी लागेल कारण गडी बाद झालेत. बघता बघता 2 गडी तंबूत परतलेत आणि फलका धावसंख्या लागलाय ती फक्त 6. खूप चांगलं षटक हाताळतोय अजय. टॅप केला इथे बघा सुंदर टॅप बघायला चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. खडखड चला पॉवरफुल शॉट टॅप शॉट 4 धावा. तुझं देऊला धन्यवाद डीजे. डीजे बॉलरकडे बॉल नक्की बंद करा. धावसंख्या झालाय ती 10. उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह पण तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते. धावसंख्या 1 लिहून 11 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. एका साईडला प्रथम फलंदाजी करत असताना तारापूर रिफा 11 आणि क्षेत्ररक्षण करत असताना सरावली बी संघ आपण बघतोय. नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं रिफा संघाला. 2 षटकं 11 धावा 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना रिफा 11. आज विचार केला तर खूप चांगला दर्जादार तुम्हाला क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. आता बाकी नवोदित गोलंदाज बघायला तुम्हाला मिळतोय. राजू एक निश्चितच अनुभवी गोलंदाज. असंख्य वर्ष त्यांनी ह्या संघाची सेवा केलाय आणि खऱ्या अर्थाने आज बाकी अनुभवाची शिदोरी पाठीची घेऊन इथे बाकी मोठ्या संघाविरुद्ध 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकं 11 धावा 2 गडी बाद. रिफा 11 प्रथम फलंदाजी करत असताना 3रे षटक मार्गस्थ आहे आणि समोर फलंदाज त्याने टॅप शॉट बाउंड्री तो बघायला मिळतो. तो म्हणजे यस इथे मात्र आपण पाहतोय आनंद भाऊ ढोडी उपस्थित होत असताना वेलकम सर. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला बॅट्समॅन रिव्ह्यू घेतलाय बाउंड्रीसाठी. या डॉक्टर अमित यादव देखील उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम सर. आपलं देखील सिद्धार्थ नगर युथ चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आगतम सुस्वागतम.
तसेच आपण पाहताय धीरज सिंग देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं देखील या आयोजकांकडून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. चला अतिशय सुंदर कॅमेरा वर्क तुम्हाला बघायला मिळते. जयस्वालसाठी जोरदार टाळ्या बघायला पाहिजेत. मुन्ना जयस्वालसाठी टाळ्या चालू काय कॅमेरा वर्क दाखवलं त्यांनी. जोरदार टाळ्या मुन्ना जयस्वालसाठी. आणि इथे पंच इशारा करतात. चेंडू जातोय सीमापालीकडे 4 धावा. वाट कॅमेरामन काय सुंदर सणचित्र टिपण्याची जणू काही चढूक लागलाय. खोल समुद्रावरती आकाशातलं उंच चित्र आणि एखाद्या कानाकोपऱ्यात असताना चेंडू कसं टिपायचं आणि पंचाला चांगलं सुमित कसं करायचं असं तुम्हाला बघायला मिळत आहे. आमच्या पाटील नेटवर्कचे कॅमेरामॅन मुन्ना जयस्वाल. तर अक्षयच्या बॅटरीतून 2 चौकार बघायला मिळतात आणि फरक धावसंख्या लागली जाते ते 15. तो काफी बढिया बल्लेबाजी अक्षय की तरफ से. एकदा पुन्हा आहा स्टेट ड्राइव बघायला मिळतो. चेंडू जातो सीमापलीकडे 4 धावा. खड़खड़े चौकार. ये डीजे रुकिए. ये चौका बिल्कुल ऐसा गजाया जैसे मोहल्ले के निकलना है. अपने को 9 की ड्यूटी पकड़ना. गाड़ी रफ्तार कर लिया और बड़े टॉप से सुलसुलाट निकल गया. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. काबिल तारीफ करूंगा मैं अक्षय की. मुसीबत में फंस डीजे थांबा ना. मुसीबत में फंसी हुई थी और गाड़ी किसको चलाना था और बेहतरीन बल्लेबाजी करते हुए पहला गेंद पे आंख मार दिया, दूसरे गेंद पे प्रपोज कर दिया और तीसरे गेंद पे सब कुछ पटा लिया और लेके भगा दिया. देखते देखते 3 बाउंड्री के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं. अब तो कुछ सम्मानजनक लग रहा है. पापा कहते हैं बेटा नाम कमाएगा. कयामत कयामत ये पिक्चर की नाम तो आमिर खान का नाम था. दोबारा लेगा नहीं चौका. क्या खूबसूरत चौका है. और इसीलिए कहते हैं ना जूही चावला ने किसी को चाहा तो आमिर खान के साथ कयामत से कयामत कहा. बेहतरीन बल्लेबाजी. चेंडू किती बाकी आहेत. 3 चेंडू 3 चौकार हैट्रिक बाउंड्री. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. अने कहते हैं ना अमर अकबर एंथनी जिस तरह से बना जिसका नाम है यही एक है अक्षय राउत. मैम था तारापुर. धाव संख्या झाला 23. 6 पे 1000 रुपया. ओके अक्षय जर तुम्ही अजून 3 कंटिन्यू मध्ये 6 चेंडू 6 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. पुन्हा गोलंदाजी करतोय राजू. थोडासा महागडा ठरतोय. इथं बाकी कव्हरच्या रिझनला खूप चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं जात आहे. सरावली संघ म्हटलं की खूप चांगलं क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते 24 धावा. क्या अक्षय बल्लेबाजी कर रहे हैं आप. जैसे लग रहा था कि माँ आपके गोदी में ही आप क्रिकेट सीख के आए हैं. ये भी बड़ा शॉट है. थोड़ी सी बड़ा थोड़ी में काफी अच्छी फील्डिंग. मैं अजय के बारे में काबिल तारीफ करूंगा. एक बार फिर राजू की ये गेंद आखिरी गेंद इस ओवर की और टैप शॉट है. बहुत अच्छी फील्डिंग. डायरेक्ट हिट. जोरदार अपील. यहां पे क्या है. चलो दोनों अंपायर सलामत करेंगे. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. जय जोगनेदेव आगवण वर्सेस युवा टायगर संघ. दोन्ही संघ जशी इनिंग ब्रेक होईल आपले कर्णधार आपण टॉसबॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. नोट आउट. रिव्यू घेतलाय या एका पंचाने स्कोर लक्षात या. रिव्यू घेतलाय तो म्हणजे निश्चित सरावली संघाने. तत्पूर्वी म्हणजे मॅचची रूपरेषा सांगतोय. ज्या पद्धतीने सलामीची जोडी परतली त्यानंतर बाकी मैदानामध्ये मलिक गेला. मलिक देखील परतला आणि त्यानंतर बघ तुम्ही विचार केलाय तर अक्षय नावाच्या फलंदाजाने इकडे तुफान घातलाय. असं म्हटलं जातं ना वाऱ्यावर वारा सुटतोय पण वाराचा वेग वाढला की तुफान येतो आणि तुफानी फलंदाजी तुम्हाला अक्षयकडनं बघायला मिळते. एकंदरीत जो विचार केलाय तो फरकात धाव संख्या लागलाय 23. ही धाव असली की नसली आपण पुढे सांगू पण धाव आहेत 23. जे ही निघाली तर 24 येईल आणि बाद झालं 23 राहील.
चला काय उत्कृष्ट आयोजन बघायला मिळते. लाइट इफेक्ट जिसे कहते हैं ना, काबिल तारीफ करूंगा. सुपर से ऊपर तक सुपर हिट जिसे कहते हैं, ऐसे बिल्कुल सिद्धार्थनगर युथ चषक ज्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही लाइटिंग इफेक्ट केलाय प्रत्येकाला बघायचं मिळते. अजून 2 मॅच बाकी आहेत. बघा आमचे पंच बघतायत. चला आमचे पंच डिसिजन देतील. बघूया पंच डिसिजन देतील किती रन्स आहेत तिकडे, कारण लागल्यानंतर टेंडू डिक्लेअर सोडून देखील गेलाय. पंच डिसिजन त्याच्यावर सोडा. थांबा तुम्ही बोला. तिकडे डिसिजन दिल्यानंतर चला पंच डिसिजन द्या. तुम्ही इकडे बघायला आलात नंतर डिस्कस करा. नोट आउट. ओके, तर 1+1 अशा 2 धावा जातील आणि फलकात धावसंख्या लागली जाते ती 26 धावा. 26. काय फलंदाजी बघायला मिळते. अक्षय आला आणि जणू काय तारापूर मध्ये तुफानच शिरलाय. किल्ल्यातून जे वादळ निघालं ना ते सेंसर मोहल्यात शिरलं, मोहल्यातून निघालं ते बोईसरच्या या सिद्धार्थनगर मध्ये आलाय. क्या बल्लेबाजी कर रहे. ऐसे कहते हैं बेटा प्यार में पड़ा था तो प्रपोज किया और पहले ही प्रपोज में हाँ कर दिया था. आहा काय कॅमेरा मध्ये टिकलाय. खिडकीमधनं इथे मॅचचा आनंद लुटत असताना हे पाटील नेटवर्कचं कयामत बघायला मिळते. क्लास क्लास. जयसवाल जी वाकई में शादी के बाद आपको क्या करना पड़ेगा कुछ कहा नहीं जा सकता. इतने काफी आपके पास कैमरे की शूटिंग है. आप बच्चा क्या कहेंगे तो कहाँ छुपा देंगे. बीबी उठेगी तो उसको कैसे मना लेंगे. ये काम आप कर पाएंगे. एक बार कैमरे के लिए जोरदार ताली होना चाहिए. जोरदार ताली इस पार्टी नेटवर्क के हमारे कैमरामैन के लिए. अविनाश सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. क्लास क्षेत्रक्षण बघायला मिळते मुकेशकडनं. निश्चितच कौतुक करेल मी. क्षेत्रक्षणाचे जर भार पाहिला तर आजच्या दिवसात खूप चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते, कारण माशी समाजाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. मातीशी जुडायचं, जगदत्ता राजा राहायचं आणि हा मितना राजाचा संघ तुम्हाला आज पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट इथे पाहायला मिळते आणि इथे गडी बाद तो मोठा असेल का. खूप सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळते आणि गडी तंबूत परततोय. तर दोन्ही चेंडू डॉट झालेत. धावसंख्या राहिला आहे ती 26. पहिला चेंडू निर्धाव आणि आता जातो तो चला. आता बाकी तुम्हाला बघायला भेटतो सुनील नावाचा 7 नंबर घातलेला खेळाडू. 4 चेंडू अजून देखील बाकी आहेत आणि फलकात धावसंख्या लागला ती म्हणजे 26. आपण पाहत आहात सिद्धार्थनगर युथ चषक 2023 या मैदानाच्या मध्ये सरावली बी विरुद्ध रिफा 11 तारापूर. पुन्हा आपल्या षटकातला ओहो लेग स्टंपच्या बाहेर खूपच चेंडू गेला. चेंडू जातो वाईड. अवांतर धावा निश्चित धावसंख्याची 1 ने भर पडते आणि धावसंख्या होते 27 धावा या फलकावर लागल्या जातात. पण अक्षय व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅट्समन. काय सुंदर फलंदाजी अक्षयने केलाय. अतिशय सुंदर पंचगिरी समीर यांच्याकडनं बिट्टू पेटनेम त्यांच्याकडनं बघायला मिळते. राजू काहीतरी कान मात्र देत असताना आतापर्यंत खूप चेंडू चांगले हाताळलेत. 3 चेंडू टाकून 2च चेंडू टाकलेत. अवांतर धावांशी 1 मिळालाय. 27 धावा फलकावर लागलाय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू टॅप केलाय पण टॅप मध्ये ताकद नाही आहे. इथे बाकी प्रेझेंटी लावली. यस सर आय एम कमिंग अँड आय एम गोइंग फॉर माय डक आउट अशा पद्धतीने गडी तंबूत परततोय आणि फलकात धावसंख्या 27. उर्वरित 3 चेंडूमध्ये किती धावा येतात जाऊया डीजे कडे. धन्यवाद. आता बाकी कर्णधार चांद हा स्वतः जातोय. चांद म्हटला ना की आपण संजयांच्या त्या खेळाडूला कोण विसरू शकतो. उत्कृष्ट दर्जेदार नाझीम गुल्लीच्या काळामध्ये खेळणारा यष्टीरक्षकाचं काम करायचा आणि तो चांद आपण संजयांमध्ये पाहिलाय. बरोबर ना.
चला पुन्हा प्रेशर करला पुढचा चेंडू. आहा, ये तो दरवाजा बंद है, खिड़की से कूदना है मगर मम्मी पकड़ लेती है, चोर बन के बाहर जाते हैं. इस तरफ से 2 रन उन्होंने दे दिए हैं. छुपा छुपी खेलेंगे ना, बचपन की याद आती है. इस तरफ से गलत गेंद फेंकी और देखते देखते 2 रन बन चुके हैं और इस 1 रन के स्कोर को आगे बढ़ता हुआ 28 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. अक्षय व्हाट अ बैटिंग. कठिन काळामध्ये मदत केलाय और बचाने को रखवाला कहते, बिल्कुल रखवाला का काम आपने इस तारापुर टीम के लिए किया है. एक बार फिर टैप है, इस टैप में दम भी है और बहुत बेहतरीन फील्डिंग. राजू कद से बुचा है, वजन का खिलाड़ी है मगर काम काफी बड़ा बड़ा करता है. 19 किलो वजनाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो, पण अलगदपणे हवेमध्ये उडतोय आणि सुंदर 2 बावट त्याने वाचवल्यात. काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण राजू हे तुम्हाला सरावली बी संघाच्या कर्णधाराकडनं बघायला मिळते. आणि आतापर्यंत विचार केलाय तर फलकावर धावसंख्या लागलाय ती म्हणजे 28, तर 28 मध्ये 4-3 खणखण 4 चौकार बघायला मिळतात या अक्षयच्या बॅटीतून. आहा हा, कव्हरच्या रिझनला चेंडू बघितलं, मनामध्ये आवडलं, मराठीत सांगितलं माझी आहेस तू, इंग्लिश मध्ये बोलला आय लव्ह यू तू आणि चेंडू घेऊन गेला बाउंड्रीच्या बाहेर. यस, इथे मात्र आपण पाहतोय माननीय श्री अशोक साळुंके साहेब उपस्थित होत असताना, माजी उपसरपंच ग्रामपंचायत सरावली या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अक्षय जी 5 चौके तो आपने लगा है, कल मोहल्ले में अगर बिरयानी बनेगी तो पहली बिरयानी आपके घर में आ जाएगी. क्या खूबसूरत बल्लेबाजी है. अभी बिरयानी चिकन की खानी है या मटन की, आप चॉईस करो. निश्चितच मोठं व्यक्तिमत्व आदरणीय अशोकजी साळुंके साहेबांचं माजी उपसरपंच सरावली ग्रामपंचायतचं मंचावर आगमन होत आहे आणि फलकावर धावसंख्या 32. इथे बाकी बघूया. आणि नरेश आमरे साहेब देखील आपण पाहतोय त्यांच्या समवेत येताना. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या समीर क्या है, 1 है 4 है का बॉक्स आउट आहे बघा आता सांगतील. चला बघूया. तर खेळाडूने वाद न करू, पंच काही डिसिजन देतील. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या पुढील संघ आपण पाहणार आहोत. 2 संघादरम्यान एका बाजूला पाहिजे युवा टायगर संघ 4 धावा, खणखण चौकार आणि धाव चौकार. इथे आमचा इथे देखील बघतात आमचे कॅमेरामन. धावसंख्या होते 36 धावा, 36. जोरदार टाळा असायला पाहिजे अक्षय साठी. काय फलंदाजी बघायला मिळते. 1 2 3 4 5 6 चौकार अक्षयच्या बॅटवर बघायला मिळतात. 36 धावा झाल्यात आणि 37 धावा ह्या विजयासाठी करायच्या ते सरावली बी संघाला. या स्पर्धेचं मी तुम्हाला पारितोषिक सांगतो. या स्पर्धेचं आपको मैं प्राइस बघा. पहिला प्राइज आहे 30,000, 30,000 पहिलं बक्षीस उत्कृष्ट ट्रॉफी. दुसरं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळते 20,000 उत्कृष्ट ट्रॉफी. तिसरं आणि चौथं 5,000 उत्कृष्ट ट्रॉफी. त्या व्यतिरिक्त उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ह्या ट्रॉफी आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त फेअर प्ले, त्याच्या व्यतिरिक्त फ्लेअर प्ले म्हणजे उत्कृष्ट संघ डिसिप्लिन, त्याच्यासाठी देखील उत्कृष्ट ट्रॉफी आहे. त्याचे सुंदर आयोजन तुम्हाला बघायला मिळते. हे सिद्धार्थनगर युथ चषक आपण बघत आहोत. पहिलं वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून, पण ज्या पद्धतीने सिद्धार्थनगरची जी युनिटी जो ग्रुप तयार करतोय, जेवढे बोईसरच्या दहीहंडीला वर्ष झालेत तेवढे वर्ष या सिद्धार्थनगरला झालेत. यस, आगमन संघ चला या आपला कर्णधार यायचा आहे आणि टायगर युवा टायगर संघ. यस, रवी भाई आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या शुभ असते, रवी सरांच्या शुभ असते आपण नाणेफेक करणार आहोत. थँक्यू डीजे. आपण पाहताय 2 संघ इथे उपस्थित झालेत. आगवण संघ असेल जय जोगण्यादेव आगवण विरोधात टायगर युवा टायगर संघ.
रवी सरांच्या शुभ हस्ते इथे काट आलाय. युवा टाइगर संघ टॉस जीता है, क्या लेना पसंद करोगे? बॉलिंग. अगर देखा जाए तो फील्डिंग आपकी बढ़िया है, लेकिन आपके सामने आगवन टीम जो कि बेहतरीन है, जग्गू और विकास, उनके बारे में अगर देखा जाए तो क्या गेम प्लानिंग करोगे? जल्दी करना, बहुत अच्छा खेलते हैं हम दोनों, उन दोनों का जल्दी विकेट लेना चाहेंगे. और ऐसा कौन सा गेंदबाज है आपके पास जो उन दोनों का विकेट लेना जरूर आपको आपकी नजर से रहेगा? नीतीश, बाबा, सद्दाम. तीनों गेंदबाज मिला के यहाँ पे आप उनको गेंदबाज करोगे. बेस्ट ऑफ लक आपके लिए. नक्कीच जाऊया जितेशकडे. जितेश, नाणेफेक जिंकला असतं तर काय डिसिजन असतं तुझा? आमचं पण क्षेत्ररक्षण. आता मात्र फलंदाजी करायची आहे. पहिला सामना तर तुम्ही 14 धावांवर त्यांना रोखले होता. आता मात्र चांगली धावसंख्या उभारायची आहे, तर किती धावा तुम्ही त्यांच्या समोर, कारण की त्यांची देखील क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलाय खूप चांगला आहे. आम्ही कमीत कमी 35-36. नक्कीच 35-36 धावा तुम्ही जमवतील आणि तो टार्गेट ठेवला जाईल तुमच्या विरोधात. या मैदानावर खेळताना तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं तसं. नक्कीच बेस्ट ऑफ लक. कारण आपण लगेचच दुसरा सामना चालू करतोय, तर आपण पाहत राहा, ऐकत राहा सिद्धार्थनगर युथ चषक 2023. चला, तो विजयासाठी 37 धावाचं आव्हान दिलंय. 36 धावा काढलाय. अक्षय नावाचा ब्रँड फलंदाजाने किती धावा काढल्या? अक्षय 26 धावा तुम्ही अक्षयकडून पाहिलात. काय क्लास फलंदाजी बघायला मिळाली. चला, सरावले संघ बॅट्समन पाठवा. समीर, जागा घ्या. यस, रवी चव्हाण इथे मात्र आपण पाहतायत. मुन्ना या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, राहुल आणि वैभव सलामी जोडी तुम्हाला बघायला मिळते. अच्चू नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळत आहे. चांगला पहिले चेंडू हाताळला गेला, निर्धाव चेंडू. 37 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहे. अक्षयकडनं आपण 26 धावाची खेळी बघितली, 6 चौकार त्याच्याकडनं पाहिलेत. आहा, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. टॅप करायचा होता पण चेंडू अचानक खाली राहिला आणि निश्चितच टॅप करण्यापासून दूर राहिला. दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. एक वेळ अशी होती की एका कठीण परिस्थितीमध्ये सापडला होता, पण अक्षय नावाच्या फलंदाजाला सूर सापडला आणि बघता बघता 6 चौकारानिशी 26 धावा काढल्या आणि 26 धावा काढण्याची खूप चांगलं बघायला मिळते. इथे बाकी वाईड चेंडू. धावा 1 निशी वाढता धावसंख्या होती ती 1. आपलं खातं उघडलंय. चेंडू टटवलाय, जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 निवड 2 धावा या फरकाव्या लागल्या जातात. धावसंख्या होते ती 2. आता बाकी वैभव आहे स्ट्राईकवर. बघूया कशा पद्धतीने करतोय. चला, आता वैभव कशा प्रकारे फलंदाजी करतोय. टॅप केलाय, चेंडू जातोय सिम. ओह, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते इथे. काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि या खेळाडूचं नाव आहे ते अक्षय. अक्षय राऊत कडनं खूप चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळाला. रिव्ह्यू घेतलाय, 4 धावा निघलाय पण रिव्ह्यू घेतलाय इथे. बघूया चौक्यासाठी रिव्ह्यू घेतलाय तर पाहायचं आहे. बघूया बाउंड्री आहे, पण आमचे पंच काय डिसिजन देतील. आपको देखिए ना जाऊ. सॉफ्ट डिसिजन आहे तो, चौका नाही आहे, लक्षात असू द्या. आणि अंपायर रिव्ह्यू असणार आहे.
अंपायर बॅट्समॅन तुम्ही रिव्ह्यू घेतलाय का? बॅट्समॅन नाही लिया बोलताय, नाही लिया बोलताय बॅट्समॅन. नाही तर एकच धाव मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते. 3 धावा या फलकावर लागल्या जातात. सिंगल. चला नो आर्ग्युमेंट. डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे कोणताही खेळ असो. पुन्हा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू. आहा खराब गेंद है. नए नए प्यार में पड़ते हैं ना तो पोजीशन खराब होती है, तो यही काम हो चुकता है. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 4 धावा. विजयासाठी 37 धावा जीत के 37 बनाने. बढ़िया गेंदबाजी. पहले ओवर की पहली गेंद भी इसी तरफ डाल दी, फंसा दिया था, लालच में लिया था, मगर बढ़िया गेंदबाजी करते और इस गेंदबाज का नाम है अज्जू. एक बार फिर गेंदबाजी करते हुए यहां पे विकेट का पतन. बहुत बेहतरीन फील्डिंग करते हुए खूबसूरत नजारा. क्या क्लास आहे, काय दर्जा बघायला मिळते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते अक्षय या खेळाडूकडनं. आज या विचार जर केलात ना, या संपूर्ण सामन्यामध्ये अक्षय नावाचा ब्रँड चाललाय. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, आणि आता जातोय तो जयेश नावाचा फलंदाज. ह्याच्याकडे कौशल्य आहे, ह्याच्याकडे गुणवत्ता आहे, ह्याच्याकडे दर्जा आहे, ह्याच्याकडे क्लास आहे. हा फलंदाज जर थांबला तर बाकी धावा निघू शकतात. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राजा फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा फुलकंद फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात. धावसंख्या बाउंड्रीच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे जातो. 4 धावा. धावसंख्या 8 धावा या फलकावर लागल्या जातात. मलिक. पुन्हा आपल्या सेकंडला पुढचा चेंडू. इथे बाकी वाईडच्या रूपात धावसंख्या 1 निवडते. 9 धावा. मी म्हटलं हा फलंदाज असा आहे, जर थांबला तर बाकी तुम्हाला धावा बघायला मिळतील. पुन्हा टॅप, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 10 धावा. इथे बाकी मोठा गडी तंबूत परततोय. बाद होतोय तो जयेश ना. जयेश बाद होतोय. धाव बाद. जयेशनेच मारेला अगोदर, मग सिंगल घेतली होती. चला आता बाकी तुम्हाला बघायला भेटतो अमोल. अमोल नावाचा नवीन फलंदाज बाकी सरावली संघाकडे खेळताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहत आहात. ओहो हो हो, हड़बड़ाहट मच गई है. क्या डिसीजन है. दोनों अंपायर यहाँ पे डिसीजन लेंगे. विकेट. अंपायर डिसिजन आउट आहे, पण इथे थर्ड घेतलाय. बघूया स्पॉट डिसिजन आउट आहे. इथे बाकी बघूया. या
चला, गणेश परब यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. आदरणीय गणेश परब साहेब, आपण कृपया मंचावरती या. नोट आउट आहे. तर आता जर विचार केला तर फलकात धाव संख्या आहे 10 आणि तुम्हाला विजयासाठी करायची ती म्हणजे 37. चला पुन्हा मलिक आपल्या षटकाला पुढचा चेंडू. आहा, काय गोलंदाजी बघायला मिळते. सुरेख गोलंदाजी हाताळली जाते. चेंज ऑफ पेच चेंडू होता, थोडासा फसवा चेंडू टाकला गेला. खरोखरच 37 धावा जिंकण्यासाठी असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि फलकात धावसंख्या लागल्या ती म्हणजे सरावले बी संघाची 10. अक्षयच्या 26 धावा या सामन्यामध्ये खूप काही चित्र सांगून गेलेत. मोक्याच्या शरीरात धावा आल्या. आहा, सुरेख गोलंदाजी. प्रत्येक चेंडूचा वेग बदलला जातोय आणि त्या वेगापुढे फलंदाजा फसला जातोय. षटक संपले 2, फलकावर धावसंख्या लागल्या 10, विजयासाठी करायच्या 37 म्हणजे आता 12 चेंडू आणि 27 धावा. अशोक राहुल साहेबांकडनं 3 चौकार जर मारले तर आपल्याला 101 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल सरावली बी संघाला. सरावली बी संघाकडनं चला जमाल तारापूर एक्सप्रेस म्हणतोय आपण. बिल्कुल एक्सप्रेस है क्योंकि एक्सप्रेस गाड़ी ऐसी ही दौड़ती है, ना ट्रैक पे चलती है ना रास्ते पे रहती है, सन 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 चल चलती है. जमाल या बढ़िया गेंद थी, इस गेंद को धीरे से ढकल दिया जबकि बहुत ही खूबसूरत गेंदबाजी. इतनी ही फील्डिंग अच्छी होती हुई तारापुर रिफा 11 की. अतिशय सुरेख क्षेत्र तुम्ही रिफा 11 कडे बघत आहात. पुन्हा चार षटकाला पुढचा चेंडू. आहा, करारा स्ट्रोक है, 2-3 जन टूट पड़े हैं, गेंद को काफी रोक दिया है. अगर चोर को पकड़ना है, गांव में चोर आता है, किसी के घर में घुसता है, भागने की कोशिश करे, पूरा गांव दौड़ के उसको पकड़ता है. इस तरह से एक गेंद के पीछे पूरे रिफा की मोहल्ला ही लिखवा पड़ता है. इस तरह से फील्डिंग होती है, बढ़िया फील्डिंग. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. बॅकफुटला गेलाय, चेंडू डिक्लेअर झोनला जातोय, कट केलाय चेंडू गलीच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 12 धावा. जमाल म्हटलं आहे की एका काळामध्ये चित्रालयामध्ये 1980-90च्या दशकामध्ये जमाल टेलर नावाचं एक तुम्ही टेलर बघायचं. ये जमाल है दस्तमकी जर्सी डालते हुए. आहा, क्या गेम घुमा रहे हैं, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं, खूबसूरत. कभी दाएं तो कभी बाएं. जिस स्कूल में सैटरडे को पीटी टीचर निकालते हैं और जब कहते हैं कि चलो 26 जनवरी आए, उसके पहले जो काम कर रहे हैं ऐसी गेंदबाजी कर रहे हैं. बढ़िया गेंदबाजी, बिल्कुल पकड़ के रखा है, रूम नहीं दे रहे, बड़ी कोशिश तो कर रहे हैं. खूबसूरत गेंदबाजी. अब तक 30 ओवर की गेंद हो चुकी है 5, आखिरी गेंदें आनी शेष. एक बार फिर जमाल. यहाँ पे बढ़िया फील्डिंग, खूबसूरत. 1-2 ही रन इस ओवर में है. पहला वाइड, उसके बाद फिर सिंगल. तो स्कोरबोर्ड के 3 ओवर के बाद स्कोर रुका है 12. अभी भी आखरी 6 गेंदों में 25 रनों की दरकार है. विजयासाठी 6 चेंडूमध्ये 25 धावा सरावली बी संघाला करतात. आपण बघत आहात सिद्धार्थनगर युथ चषक प्रथम पारितोषिक आहे 6 चेंडू 25 धावा 6-25 30,000 रुपये आणि विजेता ट्रॉफी. सेकंड रनरअप 20,000 रुपया और ट्रॉफी म्हणजे उपविजेता 20,000 रुपये ट्रॉफी. तिसऱ्या आणि चौथा थर्ड अँड फोर्थ 5,000 रुपये आणि ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हे तुम्हाला बघायला मिळते ट्रॉफी. आणि फेअर प्ले म्हणजे उत्कृष्ट संघ डिसिप्लिन त्यांना देखील एक ट्रॉफी ठेवलाय. अतिशय सुरेख. आता बघा 4 नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू 25 धावा ह्या काढायच्या आहेत. चांद पहली बार बॉलिंग करते हो 2023 में. आज का दिन खूबसूरत मौका है आपके लिए क्योंकि गेंदबाज करने का आपको सुनहरा मौका है. आहा, पहले ही गेंद पे विकेट का निकला. जैसे कहते हैं ना गली में फिर चांद निकला, तो बिल्कुल तारापुर में चांद निकल के आया है.
धन्यवाद डीजे। ये गीत था या नवाज मुझे हम नवाज मिल गया तो बिल्कुल ये हम नवाज है, क्योंकि कभी गेंद नहीं आती है, आज मौका मिला और पहले गेंद पे विकेट लिया है। अभी है राजू, क्या फील्डिंग के है राजू ने, 2 उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामध्ये चांगल्या बाउंड्री वाचवल्यात, क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण आज राजू ह्याने आपल्याला दाखवलं। प्रत्येक प्रेक्षकांची मन या खेळाडून जिंकल्यात। टॅप केला आहे, पॉवरफुल हिट है, ये दमदार चौका है। भीमाची गदा ज्या पद्धतीने महाभारतामध्ये चालली तशा पद्धतीचा फटका या मैदानावर राजूकडनं बघायला मिळतोय। धावसंख्या 4 निश्चित 16 धावा फलकावर लागल्या जातात। 4 चेंडू 21 धावा। आहा चांद, एक गीत था ना दिल का आलम मैं क्या बताऊं तुझे, ये गीत आपके लिए काबिल है। आज गेंदबाजी में क्या बताएंगे किसी किसी को, एक चेहरे ने बहुत प्यार से देखा मुझे, इस तरह से गेंदबाजी करते हैं। आशिकी का ये गीत है, राहुल रॉय का पिक्चराइज था। बढ़िया गेंदबाजी, मोहल्ले में यही काम कर, नीम के पेड़ के ऊपर बैठते हैं, धीरे से गेंद को नीचे छोड़ते हैं, और ये काम आज तारापुर का रिफा 11 की तरफ से करते हुए। काय सुंदर गोलंदाजी, पुन्हा एकदा सरकारला चेंडू टॅप केला आहे, पॉवरफुल हिट बघायला मिळते। इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा। राजूसाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे, ज्या पद्धतीने 2 बाउंड्री वाजवल्या पण 2 टॅप तरी बघायला मिळाल्यात आणि फरकात धावसंख्या लागते ती 21 धावा। पुन्हा शाफा सरकारला पुढचा चेंडू हाताळताना बॅकफुटला गेला, टॅप केला चेंडूला, इथे बाकी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते। तर इथे बाकी सामना विजयी होतोय तो म्हणजे रिफा 11 तारापूर। आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल सरावली बी संघ तुमचं मनपूर्वक आम्ही आभार मानतोय, आणि असंच प्रेम ठेवा। एक जरी पराजय असला तरी येणाऱ्या काळामध्ये असंख्य स्पर्धा तुम्ही गाजू शकतात आणि जिंकू शकतात। पुनश्च जाणार आहोत आपण समालोचक कक्षामध्ये, जिथे भेटतील तुम्हाला आमचे समालोचक। यस, धन्यवाद दीपक संके सर। आपण पाहत आहेत सिद्धार्थनगर यूथ चषक 2023 या स्पर्धेचा विचार केला तर प्रथम पारितोषिक आपण पाहतोय तब्बल 25,000 रुपये, जो पारितोषिक आपल्याला 30,000 रुपये आपल्याला पारितोषिक पाहायला मिळतोय। आणि हा पारितोषिक आपण पाहतोय स्वर्गीय मधुकांत झा यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय धीरूबाई आणि रविबाई यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, जे आपल्याला मंचावर पाहायला मिळत आहेत। रविबाई उपस्थित आहेत आणि धीरूबाई यांचं जर पाहिलं तर बॅनर आपण पाहू शकतायत। तर नक्कीच इथे मात्र प्रथम क्रमांक पारितोषिक देणाऱ्या या मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत। मी विनंती करीन या ठिकाणी